बाळा काय पाहिजे, थांब अगं रडू नको, हट्ट नको करू. हे बघ पप्पानी काय आणलं, हे बघ हे बघ, घे घाल घाल घाल, आरशात बघ कशी दिसते, तू बोललेलीस ना. हा म्हणजे बघा, एवढी छोटीशी आहे, 8 वर्षाची, आणि इतका हट्ट करते की विचारता सोय नाही. पण शेवटी हे हट्ट पुरवणे, सगळ्या गोष्टी लक्षात घेणे, ह्यालाच तर पॅरेंट्स म्हणतात, ह्यालाच तर पालक म्हणतात. आणि ते पालक झाल्याशिवाय तुम्हाला समजणारही नाही. म्हणजे डोकं एवढं ती खराब करते की समजत नाही बाबा, आपण काय, आपणच पळून जाऊ का? म्हणजे शेजारचे म्हणतात की काय तुम्ही मुलांना मारता की काय? हो नाही हो, एवढंच छोटंसं बाळ आहे ते, आत्ताच छोटं होतं, 2-4 महिन्याचं. इतकी वर्ष कशी लोटली कायच कळलं नाही. हा, आणि कधी एकदा मोठी होऊन भुर्र करून उडून जातील तेही समजणार नाही. पण आपलं कर्तव्य आहे त्यांना मोठं करणं, चांगली शिकवण देणं, चांगले विचार देणं. हा, पण हल्लीचा जमाना वेगळा आहे, मान्य आहे. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये, एआयच्या जमान्यामध्ये तुम्ही कसे घडता हे खूप महत्वाचं आहे. ह्या मेकॅनिकल गोष्टीपेक्षा सुद्धा जे तुम्ही वैचारिक ज्ञान देता ना, ते फार महत्वाचं ठरतं. आणि त्याच्यातून हे भविष्य कसं साकार होणार हे पाहायचं असतं. भविष्य कसं होईल आपल्याला माहिती नाही, पण एक पॅरेंट्स म्हणून त्यांना चांगली शिकवण देणं, चांगले विचार देणं, अट्टहास न करणं, त्याबद्दल तुम्ही त्यांना कसे शिकवता हे फार 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 गरजेचं आहे. आणि तेच आम्ही करतोय, तुम्ही करत असाल आणि करावंच लागणार. बस, ही मुलं मोठी होऊन आपल्या मार्गाला लागणे हेच महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी सगळं करणं हे आपलं कर्तव्य आहे, जसं आपल्या पालकांनी आपल्यासाठी केलेलं आहे. पण खूप आठवणी येईल, म्हणजे त्यांचं असणं हे किती छान, त्रासदायक पण आहे, म्हणजे मस्ती करतात हे आहेच, आणि ह्यालाच तर जीवन म्हणतात ना. हा, आले पप्पा, आले आले, वेट वेट वेट, आलो.